विधिमंडळात बोललो अडसूळ साहेब, बाहेर त्या ठिकाणी सहकार्याच्या नावावर नेतागिरी करायची, सरकार मंडळामध्ये सहकाराची बाजू घ्यायची वेळ आली की एक नेता त्या ठिकाणी बोलत नाही. पण मला अभिमान आहे, सहकार चळवळीने मला मोठं केलंय. असं एकही अधिवेशन नाही मी सहकार चळवळीची काळजी केली नाही. आज मी विधिमंडळात सांगितलं अडसूळ साहेब की सहकाराची भाषणं देणारे नेते आहेत, सहकार वाढला पाहिजे, टिकला पाहिजे, आणि स्वतः सहकारी साखर कारखाने आहेत ते खाजगी करायचे. लोका सांगे ब्रह्मज्ञानी आपण कोरडं पाषाण. 400-500 कोटीचे कारखाने सहकारी संस्थेचे. विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना ग्रामीण भागातल्या सभासदांसाठी काढला, अर्थव्यवस्था बळकट केली. आणि आमचे नेते, मी नावं घेत नाही कोणाची, आणि मी नावं पण परफेक्ट घेईन, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. 400 कोटीचा कारखाना सहकारी संस्थेचा, जमिनीसहित 700-800 कोटीचा, हे लिलावात काढणार 20-25 कोटीला, 1-2 कोटी टोकन भरणार आणि पुन्हा बँकेकडे 100-200 कोटीचं कर्ज घेणार. म्हणजे 2 कोटीत 500 कोटीचा कारखाना. कुठे फसवताय लोकांना आणि सहकारावर भाषणं ठोकायची. आम्ही कृतीशील आहोत. मी जे सहकारात केलंय, इनोव्हेटिव्ह केलंय, सहकारी चळवळीला ताकद देणारं त्या ठिकाणी केलंय. आमच्या बँकांच्या अडचणी आल्या, अडसूळ साहेबांनी मी सरकारला सांगितलं की याच्यामध्ये या बँका जगवण्याची आवश्यकता आहे. आजही मी विधिमंडळात अडसूळ साहेब सांगितलं की राज्यामध्ये 500च्या आसपास त्या ठिकाणी नागरी बँका आहेत, त्यातल्या 250 डबघाईला आल्यात, ऑक्सिजनवर आहेत. जर आम्ही त्या ठिकाणी या बँकांना ताकद दिली नाही तर कुठल्याही प्रसंगी या बँका बंद पडतील. आणि त्याच्यामुळे अडचणीच्या काळात 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी एवढीच अपेक्षा असते अडसूळ आपलं अनस्कर साहेब. जसं आपण शेवटच्या क्षणाला ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर नेतो, त्या क्षणी जाण्यापेक्षा अडचणीच्या काळात जर आपण उपाययोजना केला, त्यांना मदत केली, तर अर्बन बँकिंग व्यवस्था किंवा जिल्हा बँक सशक्त त्या ठिकाणी होईल. सरकारला आजही मी सांगितलं, पीक कर्ज द्यायला तुम्हाला जिल्हा बँक लागते. सर्वसामान्य माणूस अडचणी आला, दागदागिने सावकाराकडे ठेवू नये, आमची पतसंस्था लागते, आमची नागरी अर्बन बँका लागते. लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे आहेत, प्रवीण दरेकरांसारखी जिल्हा मध्यवर्ती बँक पुढे येते, त्यांना कर्ज देऊन व्यवसायात उभं करण्याचं काम आम्ही करतो. मुंबईमध्ये टावर उभारले जात असताना नाही, आमची गृहनिर्माण संस्था पुढे आली, आम्ही पैसे देतो, सरकार परवानग्या देईल, हे आम्ही करतो. आम्हाला मदत करायची सोडून सरकार नॅशनलाइज बँकांना मदत करते. व्यवहार नॅशनलाइज बँकांमध्ये, खाजगी बँकांमध्ये, परदेशातल्या बँकांमध्ये, डिपॉझिट ठेवणार त्या बँकांमध्ये, ज्याचा चेअरमन माहीत नसतो, आम्हाला एमडी नसतो, साधा मॅनेजर सुद्धा भेटत नाही. पण इथे आमच्या अनास्करना कधी कोण फोन करू शकतो, मला करू शकतो. याचा कधीतरी विचार होणार आहे की नाही. हे आज मी सभागृहात माझं सरकार असताना या सहकारासाठी त्या ठिकाणी मी मांडलं, कारण ही सहकार चळवळ जगली पाहिजे, टिकली पाहिजे, असं माझं मत आहे. आणि म्हणून मी आजच जे आदरणीय पवार साहेबांनी याच ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की या सगळ्या सहकाराचा आढावा घेऊन काय करायला पाहिजे याकरता एक समिती नेमा. त्या समितीची मागणी सुद्धा मी आज अनस्कर साहेब सभागृहामध्ये केली. आपण समिती नेमून घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी आपण आपली बँकिंग व्यवस्था सुद्धा डबघाईला येणार नाही याची निश्चितपणे काळजी घेणार आहोत. अनेक सहकारी संस्था आहेत. मी उदाहरण दिलं, सरकारची कामं असतात, कोणाला आम्ही देतो, केंद्रातली कुठली तरी नेकॉप बिकॉप केंद्रीय सहकारी संस्था, महाराष्ट्रातल्या संस्था आहेत ना, स्टेट कन्झ्युमर फेडरेशन आहेत, इथल्या महिला संस्था आहेत, त्यांना कामं आपण द्या ना. त्यामुळे सहकारशी समृद्धी अमितभाईंनी त्या ठिकाणी सांगितलंय, सहकारातला व्यवहार सहकारात त्या ठिकाणी करा सांगितलंय. त्याकरता आता आपण सहकारातल्या कार्यकर्त्यांनी उठाव करण्याची, कृती करण्याची आवश्यकता आहे. त्यात आमची पतसंस्था असते, मदत जिल्हा बँकेची लागते, पैसे ठेवते दुसऱ्या बँकेत, आपलाच आपल्यावर विश्वास नाही. आपली अर्बन बँक असते, पैसे ठेवते दुसऱ्या बँकेत, खाजगी बँकेत, नॅशनलाइज बँकेत. अरे सहकारची समृद्धी बोलतो ना आपण, मग आपले पैसे आपल्या सहकारातल्या व्यवस्थेत नको का ठेवायला.
हा सुद्धा विचार करण्याची आवश्यक आहे. आता लाडक्या बहिणींना मी 0% व्याजदराची योजना आणली. महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की लाडक्या बहिणींसाठी 4 महामंडळ आहेत जे 12% व्याजाचा परतावा देतात. माझं डोकं नेहमी सर्वसामान्यांसाठी आणि काहीतरी क्रिएटिव्ह करण्यामध्ये चालत असतं. मी बोललो जर या 4 महामंडळांनी मुंबई जिल्हा बँकेबरोबर त्या ठिकाणी MOU केला तर त्या ठिकाणी आमचं तर 9% व्याजदरापर्यंत आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अडसुळ अधिकाऱ्यांनी सांगितलं 3% उलट वाचतील. त्यांच्यावर MOU करतोय. मुंबईतल्या लाडक्या बहिणींना 0% व्याजदरात 1 लाखापर्यंत कर्ज उभं करण्यासाठी पैसे देण्याचं काम जिल्हा बँक म्हणून मी करतोय. पण लाडक्या बहिणींचे अकाउंट कुठे? दुसऱ्या बँकेत. माझ्याकडे 1 लाख अकाउंट आहेत, त्यांच्यासाठीची योजना आहे. बाकीच्यांना असेल तर त्यांनी दुसरीकडचे अकाउंट बंद करून मॅपिंग आमच्या बँकेत करावं. कारण शेवटी हे आपण जर केलं नाही तर फायद्यापुरता सहकार आणि नंतर आम्ही इतरत्र व्यवहार करणार असू तर फार काळ राज्यातला सहकार टिकाऊ. सेल्फ डेव्हलपमेंट एक नाविन्यपूर्ण अशा प्रकारची गृहनिर्माण सेक्टरसाठी योजना आपण आणली. राज्यातल्या 50% सहकारी संस्था या गृहनिर्माण आहेत आणि याच्यामध्ये काय मोठं टेक्नॉलॉजी नाही. हाऊसिंग सोसायटीनी पुढे यायचं. बिल्डर शिवाय आपली गृहनिर्माण संस्था आपण डेव्हलप करायची आणि बिल्डर जो नफा कमवतो तो आपल्या सभासदांवर जास्तीची जागा घेऊन वाटून घ्यायचा. बिल्डरकडे आपण का जायचो? तर 2 कारणांसाठी जायचो की आपल्याकडे पैसे नाहीत आणि दुसरा अंडर टेबल बिबल काय डीलिंग असतं ते तोच करेल, आम्ही कुठनं पैसे आणायचे. आणि दुसरा आपला माणूस कंटाळा करतो, मराठी माणूस विशेषतः, आणि परवानग्या. मग मी बोललो जर हे दोन्ही विषय त्यांचे सोडवले तर गृहनिर्माण संस्थेला बिल्डर कशाला हवाय. आणि मग मुंबई जिल्हा बँकेनं आम्ही धोरण आणलं की गृहनिर्माण संस्थेला आपण पैसे द्यायचे डेव्हलपमेंटसाठी. आणि राज्याचे मुख्यमंत्री तत्कालीन शिंदे साहेब आणि आताचे देवेंद्रजी यांना सांगितलं की आपण गोरेगावला जी मी परिषद घेतली होती हाऊसिंग सोसायटीची, 10-12 हजार संस्थांचे प्रतिनिधी होते, तिथे बोलले तुम्ही आम्हाला परवानग्या किंवा काही GR काढा, सवलती द्या, ही योजना बूम त्या ठिकाणी चालेल. आपण 18-19 मागण्या केल्या होत्या, त्यातल्या 17 मागण्या सरकारनं पूर्ण केल्या. आम्ही कर्ज धोरण केलं. आज सेल्फ डेव्हलपमेंट सुरू आहे. आणि नुसती भाषणं करून होत नाही, सहकार वाढला पाहिजे, कृती केली पाहिजे. आणि मी प्रत्येक क्षेत्रात कृती करतो. जेव्हा तुम्ही सक्सेस मॉडेल समोर ठेवाल ना तेव्हा लोकांचा विश्वास बसतो. आज सेल्फ डेव्हलपमेंटच्या 15 इमारती मुंबईत उभ्या राहिल्यात. 46 जणांचं काम त्या ठिकाणी कर्ज दिलंय. 1600 प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. हे होतंय. अगदी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री चारकोपला चावी वाटपला स्वतः आले होते. बोलले स्वतः बघा, इमारत बघा, त्याची क्वालिटी बघा, फ्लॅट बघा. 400 स्क्वेअर फुटात राहत होते. बिल्डर 700 देत होता. 1100 स्क्वेअर फुटात चारकोपच्या श्वेतांबराची लोक राहिला. पार्ल्याला सदानंद रोडला नंदादीप सोसायटी आहे. 360 स्क्वेअर फुटात राहत होते. 1400 स्क्वेअर फुटात राहायला गेले. जाऊन बघा तिकडे 360 मधला 1400. म्हणजे मालक आम्ही. हा एवढा फायदा बिल्डर घेणार होता. त्यामुळे बिल्डर शिवाय योजना या ठिकाणी यशस्वी होते. अजून काही अडचणी आहेत. आणि म्हणून राज्यातल्या जेव्हा कार्यक्रमात चारकोपचे अडसूळ साहेब CM आले होते, त्याने दरेकर समिती नेमली. बोलली राज्यभर फिरून या विषयाचा अभ्यास करून अहवाल शासनाला द्या. तुम्हाला आणखी काय केलं पाहिजे, आणखी काही अर्थपुरवठा करण्याचे मार्ग सांगा. माझी नेमणूक झाल्यानंतर राज्यभर फिरलो. संपूर्ण विभागाच्या बैठका घेतल्या. आयुक्त, टाउन प्लॅनिंग, हाऊसिंग सेक्टरच्या लोकांशी बोललो, तज्ञांशी बोललो. आणि कालच जवळपास 400 पानाचा दरेकर समितीचा अहवाल मी शासनाला दिला, जिथे शिंदे साहेब उपस्थित होते. आणि मला आनंद, अभिमान वाटतो
की माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी राजाश्रय दिलाय म्हणून ही योजना त्या ठिकाणी पुढे चालली। त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या योजनेचं कौतुक करत असताना सांगितलं, अहवाल तर अनेक येतात, अहवाल पडून राहतात, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, बाजूला शिंदे साहेब बसले होते, त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे, गृहनिर्माण खातं आहे, की ताबडतोब पहिलं सांगितलं अहवाल सरकारनं स्वीकारलाय जसाच्या तसा, दोन्ही विभागांना सूचना दिल्या, उजव्या बाजूला सहकार मंत्री होते, त्यांना सांगितलं या अहवालात तुमच्या खात्याशी संबंधित आहे, ते सगळे निर्णय घ्या। आणि आज त्या ठिकाणी अहवालावर त्या डिपार्टमेंटमध्ये कार्यवाही सुरू आहे। मी आपल्याला सांगतो, बिल्डर हा कन्सेप्ट संपून जाईल। आणि जसं बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की 40 लाख झोपडपट्टी वासियांना घरं मिळाली पाहिजे, इमारतीत राहायला गेलं पाहिजे, अफजलपूरकर समिती झाली, SRA झाले, मला विश्वास आहे या अहवालाची पूर्ण अंमलबजावणी केली तर दरेकर समिती मध्यमवर्गीय हाऊसिंग मध्ये राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात त्या ठिकाणी आमूलाग्र अशा प्रकारचं योगदान देऊन जाईल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे। म्हणून आनासकर साहेब, आपल्याला माझी विनंती आहे, आम्ही सगळीकडे सांगतो की राज्यभर योजना करत असताना राज्य बँक आमची 60-70 हजार कोटीची, त्यांची मदत त्या ठिकाणी जिल्हा बँक मी मुंबई पुरतं करेन, ठाणे MMRD रिजनला मदत करेन, ठाणे जिल्हा बँकेने 10.5% कर्ज धोरण आमचं बघून त्या ठिकाणी बनवलंय, आपल्या मदतीची अपेक्षा आहे। नाहीतर माझी बँक 70,000 कोटीची झाली, 5 लाख कोटीची झाली आणि सर्वसामान्यांच्या योजनांना जर ताकद मिळाली नाही तर त्याचा उपयोग नाही। मुंबई बँक आमचं तुमच्या तुलनेत आमचा 1/4 पण जीव नाही, पण आम्ही सामाजिक बांधिलकीतनं अनेक उपक्रम राबवतो, आपणही राबवता। परंतु आता ही योजना लँडमार्क योजना आहे, लाडक्या बहिणींसाठी सुद्धा तुम्ही ही योजना राज्यभर लाभू शकता। कन्सोर्शियम मध्ये पाहिजे तर जिल्हा बँकेला अर्बन बँकाने घेऊ शकता, कारण राज्यभर नेटवर्क त्या ठिकाणी राज्य बँकेचा आहे। आणि त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील की आपण सहकार्य या ठिकाणी जर पूर्णपणे केलं, कारण कसं आहे, माझा एक स्वभाव विचित्र आहे, कायदा नियम या जंजालात अडकण्यापेक्षा लोकांना काय पाहिजे ना, जे शिंदे साहेबांचा स्वभाव आहे, कधी कधी कायद्याला मुरड घालून पण आपल्याला मदत करावी लागते, कारण कायदे एवढे किचकट आहेत। RBI नाबार्ड, तुम्हाला एक किस्सा सांगतो, 5 मिनिटात भाषण माझं संपेल, की आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटला पैसे देत होतो। सेल्फ डेव्हलपमेंटला पैसे देत असताना आमचं चालू होतं, इमारतींना पैसे दिले, 2-3 उभ्या राहिल्या, 4-5 तोडल्या होत्या। आता मागणी वाढल्यावर आम्ही राज्य बँकेला पत्र लिहिलं की आता आमच्याकडे मागणी वाढते, आपण सहकार्य करा, आपण कर्ज आपण कन्सोर्शियम मध्ये करूया किंवा आपण द्या। ते अभ्यासक हुशार लोक त्यांनी RBI ला लिहिलं, पण आनासकर साहेब तसे अंगाला लावून घेत नाहीत, काही चुकीचं नाही, नियमात काटेकोर, आणि ते बरोबरही आहे, त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहे। त्यांच्या मदतीच्या भावनेने त्यांनी परवानगी मागायला, मार्गदर्शन मागायला पत्र दिलं, त्यांना तर परवानगी दिली नाही, आम्हाला RBI ने नोटीस पाठवलं, तुम्ही रिअल इस्टेटला का पैसे देता, म्हणजे स्वतःच बोलताना स्वतःच ओढवून घेतलं संकटाने। आणि त्याच्यामुळे अडचण काय झाली बघा, आम्हाला तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटचं कर्ज बंद करा म्हणून नोटीस आली, माझ्याकडे आमच्या 4 संस्था आल्या, म्हटले साहेब आम्ही तर बिल्डिंग पाडून झाले, दुसरीकडे राहायला गेलोय, मध्येच पैसे दिले नाहीत तर आमची मरायला लागली। तुम्हाला मी सांगतो, RBIचं रिस्ट्रिक्शन असताना बोलो माझ्यावर केस झाली तरी चालेल, त्या 4 बँका त्या संस्थांना मुंबई बँकेने पैसे दिलं आणि त्या इमारती उभ्या राहिल्या। आता मी कायद्याचा जर विचार करत बसलो असतो, 4 हाऊसिंग सोसायटीचे लोक देशोधडीला लागले असतील, कारण त्यांनी आमच्या विश्वासावर त्यांनी घरं तोडली होती, हे आपण केलं पाहिजे। अर्थात नंतर देवेंद्रजी स्वतः RBI कडे आले, ज्या गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं होतं शक्तिकांत दासनी हे चुकीचं आहे, त्याच गव्हर्नमेंटने सांगितलं की अत्यंत उत्तम अशा प्रकारची योजना आहे, देशभर लागू करा, RBI ने परवानगी दिली। आपला उद्देश साफ असेल, आपली भावना साफ असेल तर मला वाटतं कायदे कोणासाठी शेवटी, आणि मला वाटतं सहकारात तशा पद्धतीनं
काम करण्याची आवश्यकता आहे. सेल्फ डेव्हलपमेंट हे उत्तम आपल्या घरासाठी. बिल्डर काय करतो? जागा आपली, सगळं आपलं, परवानगी आपलं घर व्हावं म्हणून त्याला वेगवेगळ्या सवलती, पैसे आपल्या जीवावर बिल्डर कमवणार. आपल्या कोणतरी एक दोन लोकांना खुश करणार आपलं चिरीमिरी देऊन. इथे बिल्डर शिवाय हे करत असताना स्वयंपुनर्विकास, बिल्डरच्या नियोजनात तुमचा सहभाग असतो, प्लॅनिंग मध्ये सहभाग असतो? कधीच नसतो, तो विचारत पण नाही. इथे नियोजन तुम्ही करता, प्लॅनिंग तुम्ही करता, डिझाईन तुम्ही करता, तुमचा सहभाग असतो. गुणवत्तेच्या बाबतीत बिल्डरला तुमच्या गुणवत्तेचं काय पडलंय? तुम्हाला कुठेतरी बांधून द्यायचं, सेलेबल एकदम चांगला करायचा, करोडो कमवायचं, निघून जायचं. इथे माझं घर होतंय, तुमच्या नियंत्रणाखाली होतंय. सिमेंट कुठलं पाहिजे, स्टील कुठलं पाहिजे, तुम्ही बघता. पैसे जसे जसे लागतात तसे टप्प्याटप्प्याने तुमच्या मागे कॉन्ट्रॅक्टर येतो. माझं सिमेंटचं बिल काढ, माझं हे काढ. बिल्डरला एकदा अग्रीमेंट झाली, डेव्हलपमेंट, तुम्ही कोण नि मी कोण, आपण लाचारासारखे त्या ठिकाणी त्याच्या मागे जातो. आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचंही स्वप्न आहे की आत्मनिर्भर व्हा, स्वयंपूर्ण व्हा. हाऊसिंग मधलं आत्मनिर्भर होणं म्हणजे हाऊसिंगचं सेल्फ डेव्हलपमेंट. मला वाटतं यामध्ये आपण सगळ्यांनी यावं. सरकार 100% माझा अहवाल स्वीकारेल. सरकारला हेही सांगितलं की आपल्यावर कुठलंच बर्डन नाही, आर्थिक तरतुदी करायची नाही, फक्त आमच्या कोऑपरेटिव्ह मध्ये जे पैसे आहेत ते आम्हाला या विषयासाठी वापरायला द्या. एक्सपोजर लिमिट जे अनास्कर साहेब आहे बोललो, त्याचं सेल्फ डेव्हलपमेंट एक्सपोजर नॉर्म्स मध्ये पकडू नका. सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करता आलं तर ते करा. आणि आमचेच पैसे सहकारी बँकांचे घ्या तुम्ही, शेअरच्या माध्यमातून, बॉन्डच्या माध्यमातून, डिपॉझिटच्या माध्यमातून. त्यामुळे सरकारला 1 रुपया द्यायला लागत नाही, फक्त तुमचं पाठबळ पाहिजे, सरकारचं सवलती पाहिजे. आणि अशा प्रकारे सरकार पूर्णपणे तयार आहे. देवेंद्रजी डिपार्टमेंटला सांगितल्यानंतर सांगितलं की मी कॅबिनेटला घेणार आहे हा अहवाल, कॅबिनेटला स्वीकारेल आणि अहवाल नागपूरचं अधिवेशन येईल, त्याच्यात ATR म्हणजे ऍक्शन टेकन रिपोर्ट काय झालं हे विधिमंडळाला मी नागपूरच्या त्या ठिकाणी सादर करेन. एवढं सरकार सकारात्मक सेल्फ डेव्हलपमेंटच्या बाबतीत या ठिकाणी आहे. आपण सगळ्यांनी पुढाकार घ्या. बरं, इथे संशयाला जागा नाही. बिल्डराला तर आपण चेअरमनचं काहीतरी सेटिंग झाली असणार म्हणून सेक्रेटरी पत्र देतो, तो झालं की तिसराच कोणतरी RTI ऍक्टिव्हिस्ट येतो. इथे संशय पण नाही, आपण सगळे मिळून करत असतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या उक्तीप्रमाणे स्वतःचं घर आपण स्वतः उभारू शकतो. मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं, आता हे केवळ योजना राहिली नाही, हे जन आंदोलन झाले. कारण मी ज्या ज्या ठिकाणी जातो 2-2, 3-3 हजार हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन येत आहेत. मी पनवेलला गेलो होतो, 2000 चेअरमन सेक्रेटरी होते. नवी मुंबईत गेलो, 1500चा हॉल भरून खाली स्क्रीन लावली होती, 1000-1200 तिथे. कोणी मोठा पुढारी आयोजक नव्हता, साध्या कार्यकर्त्यांनी 5-25 होर्डिंग लावले, तिथे उपस्थित होतो. काल मी त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी ठाण्यात गेलो, तशीच तुडुंब गर्दी. लोकांची गरज झाली, नको पुढारी, नको नेता, आमच्यासाठी कुठली तरी योजना आले, आम्ही समजून घेतोय, आम्हाला ती करायची. आणि ज्या वेळेला लोकांचं दुःख, लोकांची गरज ओळखून आपण एखादा विषय घेतो, त्याला कसं यश मिळतं हे मी या सेल्फ डेव्हलपमेंट आंदोलनातनं त्या ठिकाणी पाहतोय. कारण ज्या वेळेला एखादी योजना, एखादा अभियान स्वतः त्या ठिकाणी आपण ओन करतो, त्यावेळेला ते यशस्वी होतं. आणि म्हणून सेल्फ डेव्हलपमेंट या ठिकाणी निश्चित यशस्वी होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे. मुंबई बँकेमध्ये मार्गदर्शन करणारी टीम आहे, ही प्रक्रिया कशी करावी, अथॉरिटीकडे कसं जावं. ठाण्यातल्या तर DDRने तिथे मांडे DDR आहेत, त्यांनी सांगितलं की मी स्वयंपुनर्विकासासाठी मार्गदर्शन कक्षच DDR ऑफिसला त्या ठिकाणी करतो. कन्व्हेन्स 1 महिन्यात करणं असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, GST असेल, प्रीमियम मध्ये सूट देण्याचा विषय असेल, अनेक सवलती सरकारने दिल्या. फक्त एकच माझी आपल्याला विनंती, याच्यामध्ये घुसखोर त्या ठिकाणी शिरलेले आहेत. म्हणजे बिल्डर आता
कॉन्ट्रॅक्टरचं जॅकेट घालून डेव्हलपमेंट मॉडेल त्यांनी आनसकर साहेब आणले. म्हणजे सवलती स्वयंपुनर्विकासला आहेत म्हणून त्या ठिकाणी सोसायटीला पकडायचं, स्वयंपुनर्विकासातना 100 रुपये लाभ असेल, 25 रुपये द्यायचा, 75 आपण खायचे. त्यालाही मी त्या ठिकाणी शिफारस केलंय की अशा लोकांवर गुन्हे दाखल करा, त्यांना त्या ठिकाणी अटक करा. त्यामुळे मी सगळ्या बाजूने अभ्यास करून हा माझा अहवाल त्या ठिकाणी सरकारला दिलाय. सरकारनं स्वीकारलं, अंमलबजावणी होईल आणि गृहनिर्माण क्षेत्रामध्ये आमूलाग्र अशा प्रकारची क्रांती होईल. आणि जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं की मुंबईतला मराठी माणूस बाहेर जाऊ नये, हे केवळ घर मिळतं नाही, याच्या मागे इमोशनल भावना आहेत. बाळासाहेब मराठी माणसासाठी झटले आणि त्याच्यामुळे मराठी माणूस आज मुंबईचा छोट्या घरातला का वसई विरारला जातो, का कसाऱ्यापर्यंत जातो, तर 300-400 स्क्वेअर फीटामध्ये छोटं घर. आपल्या गिरगावला तर 150-150 स्क्वेअर फीटात राहतात, कामाठीपुरात तर 50 स्क्वेअर फीटात राहतात. ड्रम बाहेर पाण्याचा आणि झोपतात पण बाहेर. मग जर कुटुंब वाढल्यावर ह्याला पर्याय काय, बिल्डर काहीतरी देतो, बाहेर आपण कुठेतरी घर घेतो. हे मुंबईतला मराठी माणूस सुद्धा मुंबईत राहणारी योजना आहे. जर 300, 700, 1400 मिळाले तर कुटुंब वाढलं तर ते राहू शकतात तिथे, कशाला जातील बाहेर. आणि म्हणून परवा उद्धवजी ठाकरे साहेब, मी प्रेसला चाललो होतो अडसूळ साहेब, तेव्हा प्रेसला सांगा उद्धवजी आले, त्यांना मी अहवाल दिला. तर त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी बोललं हे प्रामाणिकपणे होणार आहे का, मराठी माणसांसाठी एखादं तुला पाठिंबा आहे. तेव्हा मी इन्स्टंट उद्धवजींना सांगितलं, मी बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेला शिवसैनिक आहे, तो प्रामाणिकच असतो आणि मराठी माणसाचं हितच बघत असतो. बोललं मग तुला माझा पाठिंबा. राजकारणा पलीकडे जाऊन आपल्या लोकांसाठी ही गृहनिर्माण योजना आपण त्या ठिकाणी आणले. मला वाटतं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभाग घ्या, कारण शेवटी जेव्हा जन आंदोलन लोकांचा सहभाग येतो तेव्हा सरकारलाही भाग पडतं की आपण त्यांच्यासाठी केलं पाहिजे. जसं आमच्या लाडक्या बहिणींनी चमत्कार केला, शिंदे साहेबांनी सांगितलं की लाडक्या बहिणींसाठी केलं, त्यांनी सरकार उलटवून टाकलं, आम्हाला आशीर्वाद दिला. आता उद्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये राज्यातली 70-80% जनता राहते. जेव्हा त्यांच्या लाभाच्या योजना होणार तेव्हा स्वाभाविकपणे हाऊसिंगमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा सुद्धा आशीर्वाद फडणवीस शिंदे दादांच्या सरकारला राहील. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. मी अडसूळ साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की सहकारी क्षेत्रामध्ये अनेक वर्ष ते काम करत आहेत. सहकारी सेनेच्या माध्यमातून आज हे शिबिर घेतलंय. माझी सहकारी सेनेच्या कार्यकर्त्यांनी विनंती, मी सहकारात कधीच राजकारण करत नाही, उलट मी त्यांना सांगतो तुम्ही संस्था करा, काढा, वाढवा. आम्ही जेव्हा सहकारात निवडणुका लढवतो माझ्यावर राष्ट्रवादी पण असते, काँग्रेस पण असते, सगळेच असतात. कारण सहकारामध्ये राजकारणाची पादत्राणं बाहेर काढून काम करा असं आपल्याला मंत्र आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी काम करा. मी तर आमच्या महिलांना चित्रा वागला 2 महिन्यात 3000 महिला सहकारी संस्था काढून दिल्या आणि केवळ 3000 संस्था काढल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांना सांगितलं त्यांना 25% शासनाची कामं देण्याचा GR काढा. परवा मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केलं या महिला संस्थांना 25% शासनाची कामं द्या. असं आपण बेरोजगार युवकांसाठी करू, सहकारात काम करणाऱ्या संस्थांसाठी करू. फक्त सहकार सहकारासाठी असला पाहिजे, सहकार सोयीसाठी नको. सहकाराचा उपयोग सहकारी कार्यकर्त्यांसाठी, सहकारी संस्थांचा पाहिजे. आता माझे अर्बन बँक, मी बिल्डरला पैसे देतोय, मोठ्या उद्योगपतींना पैसे देतोय, छोट्या सहकारी संस्थेला कार्यकर्त्याला पैसे द्यायचे असतील तर त्याची आम्ही ऐपत बघत नाही, कुवत बघत नाही, त्याला मदत केली पाहिजे. तो सहकार आहे. सहकाराचा अर्थ काय, पतसंस्थांचा अर्थ काय, ज्याची बाजारात पत नाही त्याला वैयक्तिक बघून त्याला ओळखून मदत करायची असते. ते काम मी करतो, आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. अडसूळ साहेबांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी मला बोलावलं, सन्मान केला, मला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपण सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आपण सारे मिळून सहकारातून समृद्धी या ठिकाणी करूया आणि महाराष्ट्राला पुन्हा सहकारात तेच पूर्वीचे वैभवाचे दिवस आणून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत राज्यातला सहकार पुन्हा ताकदीने अशा प्रकारचं सारे मिळून चित्र निर्माण करूया.
अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.